कशाच मित्रांनो बरेच ना बरेच राहा. आज आपण इलाव गावी महादेवाच्या मंदिरात. तर सगळ्याला बोलत ब्लॉग तर बनवायला पाहिजे. तर डायरेक्ट मला निसर्गरम्य वातावरण दाखवतो. एकदम भारी वातावरण आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल. तर तुम्हाला आता पुढून दाखवतो माझ्या मेन कॅमेऱ्यातून. तर डायरेक्ट भेटूया पुढे. मित्रांनो एक काकी दिसत असेल. आम्ही शॉर्टकटने आलो हा व्हिडिओ काढायचे होते म्हणून. आणि ते लोक एकदम पूर्ण फिरून येत आहे लांब पट्टा. तर डायरेक्ट आता भेटूया पुढे. कारण आता आम्ही पोचलो नाही. कारण घरापासून ब्लॉग आमची काही तयारीच नव्हती ब्लॉग बनवायची. बोललो काकी बोलली बनव ब्लॉग. मी मुलं बनवतो. आता काय असं पण कंटेंट नाहीच आपल्याकडे. चला भेटूया डायरेक्ट पुढे आता. तर मित्रांनो आता आम्ही पोचलोच आहोत. लय भारी आहे व्ह्यू. लय मला लय आवडला व्ह्यू. खतरनाक व्ह्यू आहे हा. बघा पण काय व्ह्यू आहे बघा. मी पण आता मस्त आहे की एक दोन फोटो काढतो भारीवाले. आणि मला डायरेक्ट भेटतो फोटो. तर आमचा एक पहिला फोटोशूट चालू झाला आहे बघा. भाव आहे माझा तो एकदम झाडात बसलेला आणि पप्पा फोटो काढतो. त्याला डायरेक्ट भेटूया पुढे. तिकडे मी पण एक दोन फोटो काढतो. आणि मित्रांनो तर आता आम्ही निघालो आहे महादेवाच्या मंदिराच्या इकडे. इथे वडाचं झाड पण आहे आणि हे कुठलं आहे ते समजत नाही. हे बघा त्याला भेटूया डायरेक्ट पुढे. पोचलो नाही थोडं आज थोडंसं आतमध्ये अजून जास्त मध्ये नाही. तर डायरेक्ट भेटूया आता पुढे महादेवाच्या मंदिरात. मित्रांनो पोचलो मस्त की तुम्हाला दाखवते एक दोन मिनिट. आणि डायरेक्ट भेटूया पुढे. पाणी गेला तो सूर्याला धरा. असं एक एक गणपती दाखव. सावंतवाडीला ती रिटर्न मारते. एक दीडची रिटर्न आहे. खेकडा पकडताना भेटलो मित्रांनो. आम्ही निघालो आहे आणि जरा एक दोन शॉर्ट्स घेत होतो आम्ही. ते तुम्हाला दाखवतो. भारी आलेत थोडे चांगले आलेत. फोन आपला एकदम किती हजाराचा दादा फोन? 35,000चा. 35,000चा मोबाईल आहे फक्त. त्याला डायरेक्ट भेटूया रिअलमी 12 Pro प्लस 5G. काय बोला 12 Pro प्लस रिअलमी 12 Pro प्लस 5G. 5G आहे का? त्याला डायरेक्ट भेटूया पुढे. तर मित्रांनो आता आई नवलादेवीच्या मंदिरात चाललो आहे. आपल्या महादेवाचं मंदिर झालं आहे. तुझा डायरेक्ट जरा पुढे मला एक दाखवतो शॉर्ट्स. आणि लगेच भेटतो तुम्हाला पुढे नवलादेवीच्या मंदिरात. मित्रांनो एक काका आहे आणि हा भाव आहे. आणि आता पोचलो नवलादेवीच्या मंदिरात. हा बघा मंदिर. चला आता पाया बिया पडूया.
तुम्हाला दाखवतो आणि भेटूया डायरेक्ट आता पुढे. 1-2 फोटो काढणार आहे. किती निसर्गरम्य वातावरण आहे बघा. हे बघा गाणं बोलतोय बघा. त्याला भेटूया पुढे. तर मित्रांनो आता आम्ही नागेश्वराच्या मंदिरात आलोय. तुम्हाला दाखवतो. हा चालले जातो. अरे इकडेच तर आहे, जवळच आहे ना. जय हे चालत त्याच्यावर हे चालत बाबा चालायचं बाप्पाच्या इथे. तुला नाही तू चालत. मी चालते माझ्या पायाने. नाही दगडी लागतात पायाने. तुला नाही शौक आहे व्हिडिओ करायची, शूटिंग करायची. तर मित्रांनो हे तुम्हाला पाठी खांब दिसत असतील. हे बघा हे बघा हे 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 ते देवाचे मानाचे खांब आहेत. म्हणजे काय ते आहे त्यांची प्रथा. तर मला बाप्पा बोलले की हे मानाचे खांब आहेत. तर त्याला आता डायरेक्ट भेटूया पुढे. कारण त्याला काळोख झालाय. तुम्हाला उजेड दिसत असेल कॅमेरामुळे, पण ले काळोख झालाय. त्याला डायरेक्ट आता भेटूया पुढे कारण टाइम जाणार आहे. आता हे सगळे चालले ते बघा. त्याला डायरेक्ट भेटूया पुढे. तर मित्रांनो आता आम्ही ह्या रोडवरती आहे. तो गगनबावडा कोल्हापूर नंतर तळे, त्याच्यानंतर कणकवली आणि डायरेक्ट गोव्याला भेटतो. हा मधला वे आहे, पण ह्याला डायरेक्ट टाईम लागतो. तिथून मुंबईवरून येत असेल त्याला टाईम लागतो. चला आता आमची काय हे भाव बघा माझा. आणि किती हे आमची हे आहे बघा भावंड. सगळी काकी मावशी आत्या सगळे तेच आहेत. चला डायरेक्ट आता भेटूया पुढे. मेरी नाही थांबला. तर मित्रांनो भरपूर हे लोकांची फोटोग्राफिंग झाली आहे. हे बघा तरी पण एक मेन फोटोग्राफर गेला आमचा. पप्पा गेलाय. पप्पा गेला पुढे रे वेड्या. चला आता इथून निघू. तर मित्रांनो आता हे बघा परत फोटोशूट चालू झालं माझ्या पप्पाचं. आता काही संध्याकाळ झाले तरी पण फोटोशूट चालू आहे. तर चला आता हे पूर्ण हायवेचा रोड आहे. तर आता भेटूया डायरेक्ट पुढे कारण आता लय वेळ झाला आहे. किती वाजले तुम्हाला समज. तर आता कंटाळा आले व्हिडिओ शूटिंग झालं. आता माझ्या भावाला होते आपण जाऊया पप्पा काढून दे व्हिडिओ शूटिंग ना. जाऊया ना आपण घरी जाऊया. कंटाळा आला. मग पहाड सगळं दुखायला लागलं एवढं लांब दादा काय तुझा पप्पा काढतच बसेल व्हिडिओ आणि फोटो. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आम्ही जरा बाहेर आलो काकाकडे. त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजसाठी एवढंच. बाय.